हाय, मी दिव्या. तर आज आपण बनवणार आहोत मसूरची डाळ. तर सगळ्यात पहिले मी कढाई तापत ठेवते. कढाई तापली की आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊ. बघा, तेल टाकून घेतले. त्यानंतर आपण तेल तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेणार आहोत. बघा, 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे टाकून घ्यायचे. चांगले तडतडूपर्यंत आपण त्याला फ्राय करू आणि मग कांदा टाकून घेऊ. कांदा पण कलर येऊपर्यंत लसूण टाकून घ्यायचा. त्यानंतर मग कांदा टाकायचा. लसूण चांगला कलर येऊपर्यंत परतून घ्यायचा. बघा, त्यानंतर लसूण चांगला परतला आहे आपला, लगेच कांदा टाकून घ्यायचा. कांदा पण चांगला कलर येऊपर्यंत परतून घ्यायचा. कांदा बारीक कापायचा, चांगला परतून घ्यायचा. बघा, फास्ट गॅस ठेवायचा. बघा, परत एकदा मी मिक्स करून घेते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर परवीन मसाला घेतला आहे, ते पण मी टाकून घेते, अंबारी मसाला. त्यानंतर बघा, 2 चम्मच धने पावडर टाकून घेते. त्यानंतर लाल मिरची टाकून घेते आणि हळद, मीठ टाकून घेते. मीठ पण टाकले मी 2 चम्मच. चवीनुसार मीठ टाकायचं आणि मी ते सगळं मिक्स करून घेते. बघू शकता, सगळं मिक्स करायचं. गॅस कमी करायचा म्हणजे मसाला खाली लागणार नाही आपला. लगेचच मी त्यात टमाटर टाकून घेते. टमाटर पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा, चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मी मिक्स करून घेते आता. त्यानंतर ते मिक्स झालं ना, तसंच ठेवायचं 5 मिनटं झाकण ठेवून. त्यानंतर आपण मसाला शिजूस्तर आपण डाळ धुवून घेऊ. तर 1 वाटी मी डाळ घेतली, ते पण मी चांगली धुवून घेते. बघा, डाळ धुवून घेतल्यावर बघा, झाकण काढून बघायचं. बघा कशी तरी आली आपल्या मसाल्याला. कांदा टमाटर बघा मऊसूद पडले. मग ते मिक्स करून घ्यायचं एकदा आणि धुतलेली डाळ आपण त्यात टाकून घेणार आहोत. बघा, डाळ मी त्यात टाकून घ्यायची आणि एकदा परत मिक्स करून घ्यायची. बघा, डाळ टाकली मी, सगळी मिक्स करून घ्यायची. चांगली मिक्स करून घ्यायची. बघा, मिक्स झालं की मग कोथिंबीर टाकायची. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं की त्यामध्ये आपण पाणी टाकू. हे बघा, 1 ग्लास पाणी टाकायचं. म्हणजे आपल्याला तेवढा रस्सा पाहिजे तर टाकायचं जास्त, आणि थोडीशी सुकी पाहिजे तर मग कमीच टाकायचं. तर बघा, मी 2 ग्लास पाणी टाकून घेतले. परत एकदा कोथिंबीर वरून टाकते. बघा शकता तुम्ही. फास्ट गॅस करायचा आता, ठेवायचा. परत एकदा मी मिक्स करून घेते. बघा, आपण कमी गॅसवर तसंच त्याला शिजून देणार आहोत डाळ. बघा, मी झाकण ठेवून घेतले. त्यानंतर लगेचच मी तांदूळ म्हणजे भात पण शिजून घेते. तर मी पाण्यात जिरे, तेल, मीठ टाकून घेतलंय. बघा, तांदूळ पण धुवून घेते मी. बघा, तांदूळ चांगले धुवून घेते. चांगला तांदूळ द्यायचा. बघा, धुवून झालाय आपला तांदूळ. आता
वाफ येऊपर्यंत झाकण ठेवायचं. म्हणजे उकळी आली की आपण त्यात तांदूळ टाकणार आहोत. तोपर्यंत आपण डाळ बघू कशी झाली आपली. वाव, बघू शकता तर कितीतरी आली आपल्याला. तर तुम्ही पण अशीच एकदा करून बघा, खूप टेस्टी लागते आणि 10-15 मिनटातच बनते. बघा एकदा परत मी मिक्स करून घेते. बघा मिक्स झाले. आता आपण झाकण ठेवू परत. तर कशी वाटली रेसिपी, तुम्ही पण अशीच करून बघा. तर बघा भाताच्या पाण्याला पण उकळी आली, मी त्यात तांदूळ टाकून घेते. बघा तांदूळ पण मी टाकून घेते. तर बघा डाळ आपली चांगली उकळी येऊन शिजली आहे. तर आपली डाळ तयार आहे. गॅस बंद करून घेते मी. तर तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंटमधून सांगा. चला बाय, भेटू दुसऱ्या व्हिडिओत.